सुप्रभात. आजच्या राम प्रहरी जरा एक बदलत्या स्वरूपात चिंतन आहे ते वाचणार आहे. अर्थात हे चिंतन जे कृष्णमूर्ती अँड ए वर्ल्ड इन क्रायसिस या पुस्तकातील आहे. आणि या पुस्तकात 33, 34, 35 या पानावरचं हे जे वाचन आहे ते करतो आणि अर्थ सांगतो. कारण याचा संदर्भ पुढे आपण सतत ब्रह्म 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 म्हणतो, ब्रह्म अखंड आहे म्हणतो. तर त्या अखंड ब्रह्माशी अखंड असण्यासाठी हे चिंतन आपल्याला पुढे उपयोगी पडेल. म्हणून आज आपण जे कृष्णमूर्ती अँड ए वर्ल्ड इन क्रायसिस, कृष्णमूर्ती आणि संकटग्रस्त जग अशा तऱ्हेचे हे पुस्तकाचं नाव आहे. किंवा संकटात सापडलेलं जग अशा पुस्तकातील पान 33, 34, 35 वरचा आपण मजकूर वाचत आहोत. आणि त्याचं शीर्षक आहे द क्लिन्सिंग ऑफ रिलेशनशिप, म्हणजे नाते संबंध स्वच्छ करणे. द क्लिन्सिंग ऑफ रिलेशनशिप, पण नाते संबंधातील स्वच्छता. हेच आज आपण आपल्या रामप्रभूचं चिंतन म्हणून वाचूया आणि अर्थ समजून घेऊया. तर सुरू करीत आहे. There is no relationship between two people, not even between the two images they have of each other. Each lives in his own isolation, and the relationship is merely looking over the wall. So, wherever one looks superficially or very, very deeply, there is this agony of strife and pain. कृष्णमूर्ती म्हणतात, there is no relationship between two people. खरं सांगायचं म्हणजे दोन माणसात काही नाते संबंध नाहीच आहे. किंवा दोन माणसांनी त्यांच्याबाबत केलेल्या आपापसातील ज्या प्रतिमा आहेत, दोन माणसांच्या ज्या प्रतिमा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही नाते संबंध नाही. खरं तर दोन माणसांमध्ये काही नाते संबंध नाही आणि त्यांनी एकमेकाबद्दल केलेल्या प्रतिमांमध्ये सुद्धा काही नाते संबंध नाही. Each lives in his isolation and the relationship is merely looking over the wall. केवळ भिंतीवरून पलीकडे पाहावं तसंच हे नातेसंबंधाचं सारं असणं आहे. प्रत्येक जण आपापल्या वेगळ्या कुंपणात आपापल्या वेगळ्या तटबंदीत जगत आहे. सो wherever one looks superficially or very very deeply, there is this agony of strife and pain. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखादा माणूस वरचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो वरवरच्या पातळीला जगतो, किंवा अगदी असं समजा, किंवा जेव्हा जेव्हा एखादा माणूस वरवरच्या दृष्टिकोनातून जगतो किंवा अगदी त्याच्या दृष्टीने तो फार डीपली म्हणजे फार खोलात जाऊन जगतो, तेव्हा सुद्धा हा जो माणूस आहे तो सुपरफिशियली बघो किंवा डीपली बघो, म्हणजे वरवर पाहो किंवा खोल अंतःकरणात जाऊन पाहो, देर इज धिस ॲगनी ऑफ स्ट्राइप अँड पेन. खरे नातेसंबंध नसल्यामुळे मग ते वरवरचं पहा किंवा खोलवर जाऊन पहा, नातेसंबंध नसल्यामुळे नेहमीच तिथे स्ट्राइप अँड पेन म्हणजे दुःख आहे आणि स्ट्राइप आहे म्हणजे स्ट्रगल आहे. म्हणून आपण खऱ्या अर्थाने दोन माणसं नात्यात नसतात. दोन माणसाने एकमेकाबद्दल बनवलेल्या प्रतिमा त्याच्यात काही संबंध नसतो. म्हणून माणूस जरी म्हणेल की मी जीवन फार गांभीर्याने घेतो, किंवा एखादा माणूस म्हणेल हॅपी गो लकी असा मी जीवन जगतो, तरी दोन्ही ठिकाणी खरं सांगायचं म्हणजे नातेसंबंध नसल्यामुळे दुःख आणि यातना आणि एक तऱ्हेचा त्रास असतोच असतो. इफ वी लुक इन टू अवर लाईव्स अँड ऑब्झर्व रिलेशनशिप, वी सी इट इज अ प्रोसेस ऑफ बिल्डिंग रेजिस्टन्स अगेन्स्ट अनदर, अ वॉल ओव्हर विच वी लुक अँड ऑब्झर्व द अदर, बट वी ऑलवेज रिटेन द वॉल अँड रिमेन बिहाइंड इट. whether it be a psychological wall, a material wall, an economic wall or a national wall. खरं बघायला गेलं, जर आपण आपले नातेसंबंध तपासायला गेलो तर आपण आपापल्या कुंपणात जगत असतो. आपण आपल्या भोवती एक तटबंदी केलेली आहे आणि त्या तटबंदीच्या वरून आपण दुसऱ्या तटबंदीत असलेल्याकडे पाहत आहोत. म्हणजे प्रत्येकाच्या भोवती एक एक भिंत आहे, तटबंदी आहे, आणि त्या तटबंदीवरून ओव्हर द वॉल आपण डोकावून पाहत आहोत. खरं तर आपणाला आपली तटबंदी सोडायची नाही. मग ही तटबंदी मानसिक असेल, झाल्यानंतर आर्थिक असेल, किंवा मटेरियल वॉल म्हणजे आपली जी सत्ता मत्ता इस्टेट आहे त्याची असेल. म्हणून प्रत्येक जण आपापल्या सत्तेच्या गुंपणात
आपल्या मालमत्तेच्या कुंपणात, आपल्या आर्थिक जगाच्या कुंपणात आणि आपल्या मानसिक कुंपणात राहत आहे आणि त्या कुंपणावरून अलगद डोकावून दुसऱ्याकडे पाहत आहे. त्या कारणाने जो तो आपापल्या तुरुंगात बंद असताना तुरुंगाच्या बाहेर डोकावून पाहणं, याला रिलेशनशिप म्हणता येईल काय? सो लॉंग ॲज वी लिव्ह इन आयसोलेशन बिहाइंड अ वॉल देर इज नो रिलेशनशिप विथ अनदर अँड वी लिव्ह एनक्लोज बिकॉज इट इज मच मोर ग्रॅटिफाईंग, वी थिंक इट इज मच मोर सेक्युअर. जोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने या सत्तेच्या, मत्तेच्या, अर्थजगताच्या किंवा मानसिक अशा तटबंदीत जगत आहोत आणि अलगद त्याच्यावरून दुसऱ्याकडे पाहत आहोत, तोपर्यंत खरी रिलेशनशिप, खरे नातेसंबंध प्रस्थापित होऊ शकणार नाही. मग असं आहे तर माणसं तरी सुद्धा एकमेकाजवळ एनक्लोज का राहतात? कारण त्यांना असं वाटत असतं की आपण समुदायात राहिलो, आपण जातीपातीच्या कुंपणात भले असू, पण जवळ राहिलो की त्यातल्या त्यात सुरक्षित राहू. म्हणजे माझ्या घराला आग लागली की शेजारचा घर, म्हणजे माझ्या तुरुंगात काही गोंधळ झाला की शेजारच्या तुरुंगातला माणूस येऊन मला मदत करील, अशी एक अनावश्यक सुरक्षिततेची, अनावश्यक याचा अर्थ योग्य ठरेल अशी नाही, अशी एक सुरक्षिततेची काल्पनिक भावना असते, काल्पनिक सुख समाधान असतं. म्हणून आपण जवळ राहतो, पण जवळ राहिलो तरी आपण आपापल्या तटबंदीतच असतो. मग ती आर्थिक तटबंदी असो, सत्तेची असो, मत्तेची असो, वैभवाची असो किंवा अजून कुठल्या अहंकाराची, मी माझा शहाणा अशी असो, सरते शेवटी आपण आपापल्या तुरुंगातच असतो. आणि तुरुंगावरून पलीकडे पाहायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचा नातेसंबंध असत नाही. असं असताना आपण केवळ जवळ राहतो, कारण जवळ असल्यानंतर आपल्याला तसं सुरक्षित वाटतं जसं पोपटाला वाटतं की आपण पिंजऱ्यात सुरक्षित आहोत. दिस एस्केप वी कॉल रिलेशनशिप. ही जी आपली पळवाट आहे, हे जे आपलं तुरुंगात राहून सुद्धा एकमेकाजवळ राहणं आहे, त्याला आपण रिलेशनशिप म्हणतो. म्हणजे असं बघा, मी एक अमुक विशिष्ट जातीचा आहे आणि माझा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे आणि माझा स्वतंत्र दृष्टिकोन आहे, मला एक काहीतरी वेगळं समजतं असं मी समजतो आणि मी माझ्या कोशात राहतो आणि इतर त्यांच्या कोशात राहतात. सर्व कोशातील किडेच असतात, पण प्रत्येक किडा आपला कोश सांभाळतो आणि म्हणतो या कोशाचा त्या कोशाशी संबंध आहे. खरं तर एका तुरुंगाचा दुसऱ्या तुरुंगाशी संबंध नसतो. तुरुंगात अडकलेल्या एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध नसतो. जोपर्यंत मी आणि तू याच्यामधील ही जी स्पेस आहे ती तुरुंगाने जखडलेली आहे, ती वेगवेगळ्या मतभिन्नतेने जखडलेली आहे, ती वेगवेगळ्या प्रतिमांमुळे जखडलेली आहे, तोपर्यंत तू आणि मी याच्यामधील स्पेस जोपर्यंत स्वच्छ होत नाही, ते अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही आणि एकमेकाबद्दल अत्यंत प्रेमभाव, रुजूभाव आणि आदरातिथ्याचा खराखुरा भाव असत नाही, तोपर्यंत कधीच रिलेशनशिप नसतं. म्हणजे दोन तुरुंगाशी नातं नसतं. दोन तुरुंगात राहणाऱ्यांचं त्यात आपापसातही नातं नसतं. दोन कोशात किडे राहतात, कोशाचं कोशाशी नातं नाही, आतल्या किड्याचं किड्याशी नातं नाही. फक्त जवळ राहण्यामध्ये एक काल्पनिक सुखाची भावना असते आणि ती तशी फसवी असते. जसं पोपटाला वाटतं की आपण जर पिंजऱ्यातून बाहेर गेलो तर आपण मरू, पण खरं तर आपण तुरुंगातच मरत असतो आणि आपण आपापल्या तुरुंगात मरतो, आपापल्या जागेत मरतो, आपापल्या बंदिवासात मरतो आणि तरी म्हणतो माझा तुरुंग त्याच्या जवळ आहे, त्याचा तुरुंग माझ्या जवळ आहे. ज्या तुरुंगाला आपण घर म्हणतो आणि त्या तुरुंगाच्या सान्निध्यामध्ये आपण आपल्याला सुरक्षित समजतो, हीच तर खरी एक ज्याला आपण म्हणतात मोकरी आहे, म्हणजे मानवी जीवनाची शोकांतिका आहे. पुढे बघा, दिस एस्केप वी कॉल रिलेशनशिप, whether it is a relationship with property, with people or with ideas, and that is the state we live in, using people, things as a means of covering up our own inward poverty, and we are attached so desperately because in ourselves we are empty, in ourselves we are nothing. Being afraid of that emptiness, we hold on to outward things, to ideas, to ideals which are self-projected. खरं सांगायचं म्हणजे आपण आपल्याशी बघायला गेलो तर खरेखुरे कफल्लक असतो, आपण कल्पना दरिद्री असतो, आपण सद्गुण पातळीला
काहीच नसतो, ठणठणीत कोरडे पाषाण असतो आणि त्या कारणाने आपल्याला असं वाटतं की आपण एकमेकाजवळ राहिलो तर एकमेकाजवळ राहिल्यामुळे आपण सुरक्षित असू. परंतु एक मूर्ख दुसऱ्या मूर्खाजवळ राहिला, एक कोरडा पाषाण दुसऱ्या कोरड्या पाषाणाजवळ राहिला तरी कोणीच सुरक्षित नसणार. हे आपल्या सहजासहजी जे ध्यानात आलं पाहिजे ते कधी येत नाही. म्हणून दिस एस्केप वी कॉल रिलेशनशिप, हा जो आपला पलायनवाद आहे त्यालाच आपण नातेसंबंध म्हणतो. वेदर इट इज रिलेशनशिप विथ प्रॉपर्टी, विथ पीपल और विथ आयडियाज. मग ते आपलं नातं इस्टेटी बाबत असो, लोकांबद्दल म्हणजे खऱ्या अर्थाने ते रक्ताचं नातं असो, किंवा आपण समानशील म्हणजे आपले विचार असोत, म्हणजे विचारांशी आपलं नातं असो, आपलं संपत्तीशी नातं असो, आपलं रक्ताचं नातं असो, कसंही असलं तरी हे नातं बघायला गेलं तर आतून खोकलं असतं, ते निरर्थक असतं. तरी सुद्धा आपण एकमेकाजवळ राहतो कारण आपल्याला वाटतं की जवळ राहिलो की आपण सुरक्षित असू. अँड दॅट इज द स्टेट वी लिव्ह इन. आणि हीच तर आपली आजची राहण्याची स्थिती आहे. युझिंग पीपल थिंग्स ॲज अ मीन्स ऑफ कव्हरिंग अप अवर ओन इनवर्ड पॉवर्टी. आपण इतरांना किंवा आपण एकमेकांना वापरतो. आपण एकमेकांच्या भावना, एकमेकांचे ज्याला आपण म्हणतो काय आर्थिक सत्ता असेल, आपण एकमेकांची साधनं, एकमेकांच्या भावना आपण त्यासाठी वापरतो. कारण प्रत्येक जण आतून कसा आहे, कोरडा आहे, कफल्लक आहे. म्हणजे नवरा जर अंतःकरणात क्रूर असेल तर तोही ज्याला आपण म्हणतो प्रेमळ अंतःकरणाच्या बायकोवर राहतो. प्रेमळ अंतःकरणाची बायको आणि क्रूर अंतःकरणाचा नवरा दोघं बाहेर गेलं तर दोघात काहीच नातं नाही. दोघं आपापल्या तुरुंगात बंद आहेत. बायकोला वाटतं ती प्रेमळ आहे आणि नवऱ्याला वाटतं मी कठोर आहे. नवरा कठोर जरूर असतो, तो सर्वांची तुसडेपणा जरूर वागतो. बायकोही प्रेमळ सकृतदर्शनी असू शकते, पण तीही तिच्या रिझर्वेशन सकट, तिच्या माझं तुझं अशा भावनेसकट तिचं प्रेम ही तितकं स्वच्छ असण्याची शक्यता नाही. म्हणून ज्याच्याजवळ प्रेम आहे त्याचं प्रेम सिलेक्टिव्ह आहे, ज्याच्याजवळ प्रेम नाही तो कोरडा आहे. म्हणून कोरडा असलेला अंतःकरणातून माणूस असो, नवरा असो, आणि निवडक प्रेम असलेली बायको असो, निवडक प्रेम आणि कोरडा माणूस, दिसायला नवरा बायको दिसलं तरी निवडक प्रेम हे निवडक असल्यामुळे ते दूषित असतं आणि कोरडा माणूस हा ड्राय असल्यामुळे तो दूषित असतो. नाही, खऱ्या अर्थाने दोन कोरडी माणसं व आतून कफल्लक असलेलीच माणसं बऱ्याच वेळा एकत्र राहतात. अगदी नवरा बायको या नातेसंबंधात राहतात, किंवा कोणी नवरा बायको नातेसंबंधात, कोणी समानशील म्हणजे तुमचे आमचे विचार सारखे या संबंधात, कोणी समान आर्थिक परिस्थिती या संबंधात, कोणी एकाच जातीतले या संबंधात. म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेने गट तट पाडून आपण आपल्या गटातटात सुरक्षित आहोत असं जे वाटतं ते खरं तर बघायला गेलं तर समाजातील अशुद्धपण आहे आणि इथे कोणत्याही तऱ्हेचे नातं असू शकत नाही. पुढे बघा, म्हणून आपण आपल्यातलं आंतरिक दारिद्र्य लपवण्यासाठी एकमेकाजवळ राहतो. पुढे, अँड वी आर अटॅच्ड सो डेस्परेटली बिकॉज इन अवर सेल्स वी आर एम्प्टी. आणि एवढं करून आपण एकमेकाशी इतके डेस्परेटली अटॅच असतो, इतके काही ज्याला आपण म्हणतो एकत्वाने जगत असतो किंवा दाखवत असतो. म्हणजे इतके कोरडे असून सुद्धा, इतके कफल्लक असून सुद्धा आपण एकमेकांशी दृढ संबंध असल्यासारखे दाखवतो. कारण खरं सांगायचं म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नाही तो काहीतरी असलेल्या माणसाजवळ चिकटून राहतो. ज्याच्याजवळ थोडा आहे तो अधिक असलेल्या माणसाजवळ चिकटून राहतो. त्याला वाटतं काहीच नाही त्याला थोडं असलेल्याकडून मिळेल, थोडं असलेल्याला वाटतं भरपूर असलेल्याकडून मिळेल, हे त्यांना वाटत असतं. आणि भरपूर असलेला मात्र खालच्याकडे न बघता आपल्या वरच्याकडे पाहत असतो. कोणीच नातेसंबंध म्हणून स्वच्छतेने पाहू शकत नाही. जो तो एकाने दुसऱ्याशी गिळावे हाच जगाचा न्याय खरा असा राहत असतो. तर असे हे नातेसंबंध असतात. एकमेकाला एकाच वेळी गिळायला तयार असतात आणि त्याच वेळी ते घनिष्ठ आहोत असं दाखवायचा प्रयत्न करतात. अँड वी आर अटॅच सो डेस्परेटली बिकॉज इन अवर सेल्स वी आर एम्प्टी. म्हणून आतून खऱ्या अर्थाने आपण निरर्थक असल्यामुळेच आपण एकमेकाजवळ आहोत असा भाव तरी सकृत दर्शनी निर्माण करतो. इन अवर सेल्स
we are nothing. Being afraid of that emptiness, we hold on to outward things, to ideas, to ideals which are self-projected. खऱ्या अर्थाने आपण निरर्थक असल्यामुळे, आपल्याजवळ मौलिक असं काही नसल्यामुळेच तर आपण वेगवेगळ्या कल्पना, आदर्श, त्यानंतर तत्व या बाह्य गोष्टींना कवटाळून बसतो आणि तत्व, आदर्श, झाल्यानंतर संस्कार या सर्व गोष्टी खरं सांगायचं म्हणजे आतून पोकळ असलेल्याच सेल्फ प्रोजेक्शन असतं. माझ्याजवळ जेव्हा काहीच नसतं तेव्हा मी सर्व सार्वभौम आहे असं मला स्वप्न पडावं. तसं काही नसलेल्या नथिंग माणसाला आपण सार्वभौम आहोत असं स्वप्न पडावं. आणि ते सार्वभौमत्वाचं स्वप्न असतो आदर्श, संस्कृती, संस्कार या वेगवेगळ्या मार्गाने आपलं जे नाही ते स्वप्न पाहायचं आणि ते स्वप्नच वेगवेगळ्या कल्पनांमध्ये परिवर्तित करायचं. यालाच कृष्णमूर्ती म्हणतात, इन अवर सेल्स वी आर नथिंग. Being afraid of that emptiness, we hold on to outward things, to ideas, to ideals which are self-projected. म्हणजे आपण काही नसल्यामुळेच काहीतरी आहो असं समजून, जर वास्तवात मी काहीच नाही तर काहीच नाही, याला आपण काहीच नाही हे समजून घेणं महत्वाचं आहे. त्याऐवजी आपण अमुक तमुक असावं असं स्वप्न पाहायचं आणि त्या स्वप्नातच सेल्फ प्रोजेक्शन म्हणजे संस्कृती, संस्कार, उच्च तत्व वगैरे वगैरे पद्धतीने आपण समाजात प्रतिबिंबित करीत असतो. सो रिलेशनशिप विथ मोस्ट ऑफ अस इज ऍक्च्युअली अ प्रोसेस ऑफ आयसोलेशन अँड ऑब्वियसली सच रिलेशनशिप बिल्ड्स अ सोसायटी विच इज ऑल्सो आयसोलेटिंग. म्हणून खरं बघायला गेलं तर नातेसंबंध म्हणजे आपल्यातील बहुतांशांसाठी, बहुतेक जणांसाठी केवळ नातेसंबंध म्हणजे प्रोसेस ऑफ आयसोलेशन, वेगळ्या तटबंदीत राहणं हेच तर आपल्या नातेसंबंधाचं स्वरूप आहे. अँड ऑब्वियसली सच रिलेशनशिप बिल्ड्स अ सोसायटी विच इज ऑल्सो आयसोलेटिंग. आणि एकमेकापासून वेगवेगळं राहायचं आणि नातेसंबंधात आहो असं व्हायचं. अशा तऱ्हेनेच एक सोसायटी दुसऱ्या सोसायटीपासून, एक देश दुसऱ्या देशापासून स्वतंत्र राहतात. स्वतंत्र म्हणजे वेगवेगळे राहतात. आणि तरी आपण म्हणतो हे विश्वची माझे घर. This is exactly what is happening throughout the world. You remain in your isolation and stretch your hand over the wall. हेच तर आपल्यातील प्रत्येकाबाबत घडत आहे. प्रत्येक जण वेगळा राहतो, आपल्या वेगळ्या कोशात राहतो, वेगळ्या भिंतीत राहतो, तुरुंगात राहतो आणि त्या भिंतीवरून हात पलीकडच्या माणसाला देतो आणि भिंतीवरून दिलेला हात हा केवळ आपण जवळ आहोत याची खात्री बाळगण्यासाठी किंवा संकटकाळी आपण एकमेका जवळ आहोत एवढी खात्री बाळगण्यासाठीच असतो. अन्यथा भिंतीच्या आत असलेला आणि भिंतीच्या बाहेर असलेला दोन्ही आपापल्या कोशात असलेले भिंतीवरून हात एकमेकांना देऊन शेकहँड करत असतील तर दूर राहून सुद्धा आपण जवळ आहोत हे सांगण्याचा हा तास आहे. हा एक वेडगळ प्रयत्न आहे, आपल्या सहज लक्षात येईल. This is exactly what is happening throughout the world. You remain in your isolation and stretch your hand over the wall, calling it nationalism. आणि नॅशनलिझम, राष्ट्रवाद म्हणजे दुसरं काही नसून मेरा भारत महान म्हणून आपण आपल्या भिंतीत राहायचो, मनात म्हणायचो तेरा पाकिस्तान लहान, परंतु मेरा भारत महान म्हणायचं आणि त्याच वेळेला आमचे शेजाऱ्याशी उत्तम संबंध आहेत म्हणायचं आणि प्रत्येकाने आपापल्या कोशात राहून कधीतरी सीमेवर यायचं आणि शेकहँड करायचं. असा हा दूर राहून जवळ असल्याचा देखावा करण्याचा वेगळा प्रयत्न आहे. आणि या देखाव्याला जो तो देश आपापल्या पद्धतीने राष्ट्रवाद, सार्वभौम सत्तावाद असा म्हणतो. तर पुढे आहे का, एक मिनिट हा. यू रिमेन इन युअर आयसोलेशन अँड स्ट्रेच युअर हँड ओव्हर द वॉल कॉलिंग इट नॅशनलिझम, ब्रदरहुड और व्हॉट यू विल, but actually sovereign governments armies continue. म्हणजे आपण बंधुत्वाची गोष्ट बोलायची, विश्व बंधुत्वाची गोष्ट बोलायची, सख्यत्वाची गोष्ट बोलायची. झाल्यानंतर ज्याला आपण म्हणतो जो संकटात मदत करतो तोच मित्र. अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. अ फ्रेंड इन नीड, गरजेत जो मित्र असतो इज फ्रेंड इन डीड, तोच खरा मित्र म्हणायचं. आणि एवढं करताना सर्व राष्ट्र आपापलं सार्वभौमत्व जपतात, आपलं कुंपण जपतात.
आपल्या आर्मीत आपलं सैन्य वाढवतात, आपलं विमानदळ वाढवतात, आपलं नौदल वाढवतात, आपलं पायदळ वाढवतात, युद्ध सामर्थ्य वाढवतात आणि म्हणतात एवढं असून सुद्धा आम्ही बंधू आहोत. म्हणजे जर आपण खरे बंधू आहोत, जर आपल्यामध्ये खरं नातेसंबंध आहे, तर युद्धाची काळजी आपण का करतो? तर यालाच म्हणायचं व्यवहारात ज्याला हुशारी म्हणतात, ती हुशारी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकीकडे मैत्रीचं सोंग आणि दुसरीकडे सत्ता वाढवायची, सैन्य वाढवायचं आणि सत्तेच्या जोरावर, सैन्याच्या जोरावर आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्या माणसाला आपल्याशी नम्र व्हायला लावायचं. यालाच म्हणतात वैश्विक बंधुत्व. आणि ही तर निश्चितच हास्यास्पद कल्पना आहे. म्हणून परत ऐका, that is exactly what is happening throughout the world. You remain in your isolation and stretch your hand over the wall, calling it nationalism, brotherhood, or what you will, but actually sovereign governments, armies continue. परंतु सार्वभौम सत्ता, सार्वभौम सरकारे, त्यांची सैन्य हे मात्र सतत सैन्यामध्ये सतत वाढतच असते. सतत युद्धाच्या खर्चात वाढ होणारा देश सुद्धा म्हणतो आम्ही विश्वगुरु आहोत, आम्ही विश्वबंधू आहोत. हे तपासून पाहण्याची निश्चित गरज आहे. स्टील क्लिंगिंग टू युअर ओन लिमिटेशन्स यू थिंक यू कॅन क्रिएट वर्ल्ड युनिटी, वर्ल्ड पीस. म्हणजे आपल्या मर्यादांना मान्य करून आपापल्या भिंतीनं आपापल्या कोशाला जखडून राहून सुद्धा आपण म्हणतो की आम्ही आता जागतिक ऐक्य निर्माण करणार, जागतिक शांती निर्माण करणार. म्हणून स्टील क्लिंगिंग टू युअर ओन लिमिटेशन्स, तुमच्या मर्यादेत असण्याला चिकटून राहून सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल की वी कॅन क्रिएट वर्ल्ड युनिटी, आम्ही वैश्विक ऐक्य, वर्ल्ड पीस निर्माण करू शकतो, तर याच्याहून वेडगळपणा तो काय असेल? पुढे चला. विच इज इम्पॉसिबल, हे तर खरं अशक्य आहे. So long as you have a frontier, whether national, economic, religious or social, it is an obvious fact that there cannot be peace in the world. जोपर्यंत तुमच्या सरहद्दी आहेत, सीमा आहेत, मग त्या राष्ट्राच्या सीमा असोत, आर्थिक सत्तेच्या सीमा असोत, त्या धर्माच्या सीमा असोत किंवा त्या सामाजिक सीमा असोत, जोपर्यंत राष्ट्रीय, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक सीमा आहेत, सरहद्दी आहेत, बंधन आहेत, तोपर्यंत इट इज अन ऑब्वियस फॅक्ट दॅट देअर कॅनॉट बी पीस इन द वर्ल्ड. तोपर्यंत या जगात शांती असणार नाही आणि रिलेशनशिप काही अशी असणार नाही. सो लेट अस एक्सप्लोर दिस कर्स विच मॅन हॅज बोर्न फ्रॉम द बिगिनिंग ऑफ टाइम. म्हणून हा जो माणसाच्या जन्मापासून सुरू झालेला शाप आहे, त्या शापाचा शोध, त्या शापाच्या मुळाशी, त्या पापाच्या मुळाशी आपण जाऊया. व्हाय मॅन लिव्स दिस वे, व्हाय मॅन इज इन कॉन्फ्लिक्ट इन हिज ओन इंटिमेट रिलेशनशिप. आपण ज्याला इंटिमेट रिलेशन म्हणतो, आपण ज्याला गाढ नातं म्हणतो, त्या गाढ नाते संबंधामध्ये सुद्धा माणूस असा आपापल्या कोशात का राहतो, तटबंदीत का राहतो, वेगळा का राहतो, ते आपण शोधलं पाहिजे. हा वेगळेपणा शोधणं हेच तर आहे क्लिन्सिंग ऑफ रिलेशनशिप, हेच तर आहे नातेसंबंधांना स्वच्छ करणे. दो वन मे हॅव वाईफ अँड चिल्ड्रन, येट इन वन सेल्फ देर इज अ सेल्फ आयसोलेटिंग प्रोसेस गोइंग ऑन. दो लिव्हिंग टुगेदर इन द सेम हाऊस, each one is isolated with his own ambitions, with his own fears, with his own sorrow. Again, you have your image about her and she has her image about you, and you have your own image about yourself. The relationship is between these images and is not an actual relationship. तसं पाहिलं तर आपण नातेसंबंधात असताना नवरा बायको म्हणून आपण असतो. आपली बायकोबद्दल काही प्रतिमा असते, बायकोची आपल्याबद्दल काही प्रतिमा असते, आपल्या शेजाऱ्याबद्दल आपली प्रतिमा असते, आपल्या शेजाऱ्यांची आपल्याबद्दल प्रतिमा असते. आपल्या जातीपातीमध्ये सुद्धा वेगवेगळे समूह एक वेगवेगळ्या समूहांबद्दल प्रतिमा निर्माण करून असतात. एक दुसऱ्याला श्रेष्ठ म्हणतो, दुसरा कनिष्ठ समजतो. तर अशा तऱ्हेने व्यक्तीपासून समष्टीपर्यंत, देशापर्यंत, जगापर्यंत सर्वच आपण वेगवेगळ्या तुरुंगात राहतो. वेगवेगळ्या तुरुंगात राहणारे लोक इतर तुरुंगातील लोकांबद्दल प्रतिमा बनवतात. वेगवेगळ्या तुरुंगात राहणं, वेगवेगळ्या प्रतिमा असणं आणि त्या प्रतिमांचं एकमेकाशी नातं असणं, याला जर आपण रिलेशनशिप म्हणत असू,
तर राम रावण लढले का न लढले असा विचार केला तर एक कोणतरी राम आणि एक कोणतरी रावण, एक कोणतरी मानलेला चांगला आणि कोणतरी मानलेला दुष्ट अशा प्रतिमाच त्या लढल्या असतील. याचं कारण आपलं युद्ध हे प्रतिमांचं आहे. त्याचं एक साधं उदाहरण सांगतो की जेव्हा इराक अमेरिका युद्ध झालं तेव्हा जो सद्दाम हुसेन होता, त्या सद्दाम हुसेनचं एक मोठं पंचतारांकित हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये त्याने जे कार्पेट पसरलं होतं त्या कार्पेटवर बुशचं चित्र होतं. त्याला सुचवायचं होतं येणारा जाणारा माझ्या हॉटेलातला त्या बुशवर पाय देऊन जाईल. हे सुद्धा कारण नव्हे, इतकं क्षुल्लक कारण युद्धाला पुरेसं ठरू शकतं. तेव्हा लक्षात घ्या, आपण एकमेकांबद्दल प्रतिमा बनवतो, त्या प्रतिमांबद्दल जर तिरस्कार टोकाचा गेला तर तिरस्काराचा जो कडेलोट होतो म्हणजे प्रतिमा प्रथम युद्ध होतं. मी तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही मला आवडत नाही त्याचं रूपांतर तिरस्कारात होतं. एकमेकांबद्दल बरं वाईट पसरवत राहतात आणि शेवटी त्याचा कडेलोट युद्धात होतो. म्हणजे खरं तर सद्दाम हुसेन आणि बुश यांच्यात युद्ध झालं नाही, तर सद्दाम हुसेन आणि बुश यांनी एकमेकाबद्दल ज्या प्रतिमा निर्माण केला त्या प्रतिमांचा कडेलोट म्हणजे इराकचा विध्वंस, हे समजून घेतलं पाहिजे. किंवा खरं आपल्यामध्ये काही रिलेशन नाहीच आहेत. आपण एकमेकांबद्दल प्रतिमा बनवतो आणि त्या प्रतिमांचं युद्ध इतकं टोकाला जातं की ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो ते शेवटी सर्वार्थाने संवारक युद्धामध्ये परिवर्तित होतं. म्हणून दो वन मे हॅव वाईफ अँड चिल्ड्रन yet in oneself there is a self-isolating process going on. Though living together in the same house, each one is isolated with his own ambitions, with his own fears, with his own sorrow. प्रत्येकाला स्वतःची महत्वाकांक्षा, स्वतःची भीती, स्वतःचं दुःख, स्वतःचा आनंद. Again you have your image about her and she has her image about you. बायकोला बायकोच्या मनात तुमची प्रतिमा असते, तुमच्या मनात तिची प्रतिमा असते. अँड यू हॅव युअर ओन इमेजेस अबाउट युअर सेल्फ. आणि तुमच्या दोघांच्या एकमेकांबद्दल प्रतिमा असतात. तरीही द रिलेशनशिप इज बिटवीन दीज इमेजेस अँड इज नॉट अन ऍक्च्युअल रिलेशनशिप. तर अशी ही रिलेशनशिप दोन प्रतिमातील असते, दोन मतातील असते. आणि नवरा बायको मध्ये सुद्धा खरोखरे नातेसंबंध नसू शकतात. The mind sees its own description and gets caught in it and thinks it sees the fact. जे मन असतं, माणसाचं मन असतं, ते स्वतःच त्याला जे वाटतं ते वर्णन करतं आणि माणसाचं मन स्वतः वर्णिलेल्या स्वतःच्या आदर्शामध्ये बंदिस्त होतं आणि स्वतःचे आदर्श स्वतःच्या निर्माण केलेल्या सेल्फ प्रोजेक्टेड ज्या प्रतिमा असतात त्यांना ते सत्य समजतं. Whereas in reality it is caught up in its own movement. आणि खरं बघायला गेलं तर वास्तवामध्ये मन आपल्यातून जे निर्मित करतं प्रतिमाद्वारे, कन्सेप्टद्वारे, त्या प्रतिमामध्ये कन्सेप्टमध्ये मन बंदिस्त होतं आणि त्या बंदिस्त प्रतिमांसहित ते दुसऱ्याशी नातेसंबंध जोडू पाहतं. म्हणजे नवरा बायकोच्या प्रतिमेसहित तिच्याकडे पाहतो आणि बायको नवऱ्याच्या प्रतिमेसहित तिच्याकडे पाहतो. आणि होतं का, एकमेकाच्या प्रतिमेसहित पाहतात, मात्र रात्री शेजेवर जाऊन ते निद्रा सुख घेण्या अगोदर ते काम सुख उपभोगतात. म्हणजे प्रतिमाने पाहायचं, प्रतिमाने एकमेकाबद्दल जीवन जगायचं आणि रात्री झोपताना मात्र शरीर सुख घ्यायचं. याचा अर्थ होतो काय की ज्याच्या मनात बायकोची प्रतिमा आहे आणि जिच्या मनात नवऱ्याची प्रतिमा आहे अशा एकमेकांच्या प्रतिमाच खरं तर शेजेवर बसतात आणि तात्पुरत्या काही काळ शारीरिक ओढीपोटी त्या प्रतिमा दूर ठेवल्या जातात आणि नंतर शरीर सुख घेतलं जातं. नाही, स्वाभाविकपणे त्याच्यातून जे परत निर्माण होईल ती संतती सुद्धा त्याच तऱ्हेने प्रतिमानी जगणारी निर्माण होऊ शकते. हे आपण इथे जे लिहिलेलं नाही कृष्णमूर्तीने ते सुद्धा इथे तसं असू शकतं हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून प्रतिमाने जगणारी माणसं प्रतिमाना जन्म देतात. खरे तर आपण खऱ्या अर्थाने एक कधी होतच नाही आणि खऱ्या अर्थाने आपण एक होत नाही. त्यामुळे नाही आपण एक, नाही आपला समाज एक, नाही मानवजात एक. जरी आपण म्हटलं हे विश्वची माझे घर, तरी प्रत्यक्षात तसा अनुभव
सर्वसाधारण माणसाला कधी येऊ शकत नाही. द माइंड सीज इट्स ओन डिस्क्रिप्शन अँड गेट्स कॉट इन इट अँड थिंक्स इट सीज द फॅक्ट whereas in reality it is caught up in its own movement. त्या माणसाचे जे मन आहे, माणसाचे मन आहे ते आपल्या भ्रमचित्त अवस्थेत ज्या ज्या प्रतिमा निर्माण करतो त्या प्रतिमाना खरं समजतो आणि त्या प्रतिमांमध्येच ते जगतो. आणि अशा तऱ्हेने माणूस त्याच्या प्रतिमांमध्ये जगतो. म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस कुठल्याही नातेसंबंधामध्ये जगत नाही. आज इथेच आपण पूर्ण करूया आणि पुढचा भाग उद्या पूर्ण करूया. अस्तु, धन्यवाद. थोड्या वेगळ्या पद्धतीने हे आज चिंतन यासाठी करत आहोत कारण जेव्हा पुन्हा आपण ब्रह्माचा विचार करू तेव्हा हे चिंतन डोक्यात ठेवून पुढे जाणं आवश्यक आहे. तर सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांनी हे नीट ऐकावं. हे जे कृष्णमूर्तींचं फार मोठं लेक्चर आहे, फार अप्रतिम आहे, सुंदर आहे, त्यांची मांडणी अप्रतिम आहे. ते जे काय सांगतात ते विलक्षण प्रतिभेने संपृक्त आहे. ते आपण नीट ऐकाल आणि थोडंफार काय होईना त्याचं चिंतन कराल, ज्याचा परिणाम अर्थातच सर्वांच्या सुखा व जीवनामध्ये होईल असं अपेक्षितो आणि आजचं चिंतन येथेच थांबवतो. अस्तु, धन्यवाद.